सांगली जिल्ह्यामध्ये एक छोटं आणि सुंदर असं गाव होतं. गावातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. त्याशिवाय मिळेल ते छोटे मोठे मजुरीचे काम करून लोक आपला संसार चालवत होते. या गावामध्ये लक्ष्मण आणि गंगा हे दाम्पत्य राहत होतं. त्यांना 2 मुलं होती. मोठी मुलगी उषा 2010 साली ती 10वी मध्ये शिकत होती आणि तिचं वय साधारणपणे 16 वर्षे होतं. दुसरा मुलगा संजय तो साधारण 3री-4थी मध्ये शिकत होता आणि त्याचं वय 7-8 वर्षाच्या आसपास होतं. लक्ष्मण आणि गंगा दोघेही काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गावात स्थानिक पातळीवर काम मिळालं नाही तर लक्ष्मण अधूनमधून बाहेरगावी जाऊन काम करायचा. असंच एकदा 2010 साली लक्ष्मण अचानक घरातून बाहेरगावी कामासाठी गेला आणि त्यानंतर तो परतलाच नाही. गावातल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं. गावात प्रत्येकाच्या घरात काय चाललंय, कोण कुठं गेलं, कोणाचं लग्न झालंय, कोणाच्या घरी काय कार्यक्रम आहे याची बऱ्यापैकी माहिती सगळ्यांना असते. त्यामुळे लक्ष्मण बरेच दिवस गावात दिसत नाही हे लोकांच्या लक्षात आलं. लोकांनी गंगाला विचारायला सुरुवात केली. त्याची बायको गंगा सांगायची इथे काम मिळत नाही म्हणून लक्ष्मण महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या जवळ असलेल्या एका चहाच्या मळ्यात कामाला गेला आहे. इथे मिळणाऱ्या पैशामध्ये घर चालत नाही म्हणून त्याला बाहेर कामाला पाठवलं आहे. गावकऱ्यांनी तिचं म्हणणं खरं मानलं, कारण बाहेरगावी कामासाठी गेलेला माणूस सणासुदीला तरी घरी परत येतो. अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. दिवाळी, दसरा, गणपती किंवा इतर कोणताही मोठा सण असला की तो काही दिवसांसाठी घरी येईल असं सगळ्यांना वाटत होतं. पण नवरा लक्ष्मण मात्र घरी परतला नाही. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, तरीही लक्ष्मणचा काही पत्ता लागत नव्हता. गावातील लोक बायको गंगाला विचारायचे, तुझा नवरा लक्ष्मण अजून घरी आला नाही का? गंगा प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायची, कामाच्या ठिकाणी सुट्टी मिळत नाही, मिळाली की तो नक्की परत येईल. अशा प्रकारे जवळपास 5 वर्ष निघून गेली. आता वर्ष होतं 2015. गावकऱ्यांनी पुन्हा लक्ष्मणबद्दल विचारणा केली. त्यावेळी बायको गंगाने त्यांना एक वेगळीच गोष्ट सांगितली. ती म्हणाली, मी तुम्हाला खरं सांगते, मी लक्ष्मणला कामासाठी बाहेर पाठवलं होतं, पण तिथं त्याचं दुसऱ्या एका महिलेसोबत शरीर संबंध निर्माण झाले. तो तिथेच दुसरं कुटुंब करून राहायला लागला आहे. आता तो परत येणार नाही. माझ्या मुलांना आता मीच वाढवणार. हे ऐकून गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. पण बायको गंगाने हार मानली नाही. तिनं ठरवलं की नवरा नसला तरी आपल्या दोन्ही मुलांना ती स्वतःच्या मेहनतीवर वाढवेल आणि त्यांना समाजात चांगल्या ठिकाणी उभं करेल. ती कठोर मेहनत करू लागली. पण तिच्यासमोर एक मोठं आव्हान होतं. मोठी मुलगी उषा आता किशोरवयीन होती. तिला परिस्थिती बऱ्यापैकी समजत होती. पण छोटा संजय अजून लहान होता. तो वारंवार आईला विचारायचा, आई, बाबा कुठे? आपले पप्पा कधी येणार? गंगा त्याला समजवायची, आपल्या बाबांना सुट्टी मिळत नाही. सुट्टी मिळाल्या की तुझा बाप नक्की घरी येईल. प्रत्यक्षात मात्र गंगाला माहीत होतं की लक्ष्मण परत येणार नाही. पण आपल्या छोट्या मुलांना सत्य सांगण्याची तिची तयारी नव्हती. ती विचार करायची, एक दिवस आपला लहान मुलगा संजय मोठा होईल तेव्हा त्याला सगळं खरं सांगू. अशा प्रकारे बायको गंगा आपल्या दोन्ही मुलांना सांभाळत होती. काळ पुढे गेला. उषा मोठी झाली. तिचं शिक्षण पूर्ण झालं आणि ती आता कॉलेजमध्ये जाऊ लागली. कॉलेजमध्ये असताना तिची ओळख रंगप्पा नावाच्या एका तरुणासोबत झाली. हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पण या प्रेमाला दोन्ही कुटुंबाकडून मोठा विरोध होता. रंगप्पा दुसऱ्या समाजातील होता. त्यातच उषाच्या वडिलांबद्दल गावात अशी चर्चा होती की तो दुसऱ्या बाईसोबत निघून गेला आहे. त्यामुळे रंगप्पाच्या कुटुंबियांचा विरोध आणखी वाढला. ते रंगप्पाला म्हणायचे, ज्या माणसाने स्वतःचं कुटुंब सोडलं त्याच्या मुलीशी तू लग्न करणार? दुसरीकडे तिची आई गंगाला देखील हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. ती स्पष्टपणे म्हणायची, मी माझ्या मुलीचं दुसऱ्या समाजातील मुलासोबत लग्न लावून देणार नाही. मला हे नातं अजिबात मान्य नाही. अशा प्रकारे उषा आणि रंगप्पाच्या प्रेमाला दोन्ही कुटुंबाकडून विरोध होत होता. पण दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. 2015 साली दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं
लग्नानंतर रंगप्पाच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे दोघांकडे राहण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नव्हती. शेवटी त्यांनी गंगाला कसंबसं समजावलं आणि तिच्याच घरी राहायला सुरुवात केली. पण बायको गंगाला हे लग्न मनापासून मान्य नव्हतं. त्यातच मुलगी आणि जावई दोघेही तिच्याच घरात राहत असल्यामुळे घरात सतत तणावाचं वातावरण निर्माण झालं. गंगा अनेकदा उघडपणे म्हणायची, तुम्ही दोघे इथे राहता हे मला अजिबात आवडत नाही, कृपया हे घर सोडून जा. पण उषा आणि रंगप्पाकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांच्याकडे वेगळं घर घेऊन संसार करण्याइतके पैसे नव्हते. त्यामुळे गंगा कितीही बोलली तरी ते दोघे तिच्याच घरात राहत होते. हळूहळू गंगा आणि उषामध्ये सतत भांडणं होऊ लागली. गंगा आणि तिचा जावई रंगप्पा यांच्यामध्ये देखील वाद होत होते. कधीकधी परिस्थिती इतकी बिघडायची की शेजारचे लोक मध्ये पडून त्यांचा वाद मिटवायचे. शेजारी अनेकदा गंगाला म्हणायचे, तुम्ही त्यांना वेगळं घर करून द्या. पण गंगा म्हणायची, मी त्यांना घर सोडायला सांगते, पण ते दोघेजण घर सोडत नाही. उषा मात्र म्हणायची, मी माझ्या आईला सोडून कुठे देखील जाणार नाही. अशा प्रकारे या कुटुंबात 24 तास तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि मग एक दिवशी उषा आणि गंगप्पामध्ये प्रचंड प्रमाणात भांडण झालं. हे भांडण इतकं वाढलं की दोघींमध्ये हातघाई झाली. उषा प्रचंड संतापली. ती आपली आई गंगाला म्हणाली, तू आम्हाला घरातून बाहेर जायला सांगते ना, मी तुला चांगला धडा शिकवते, मी पोलिसांना सगळं सांगते. गंगाने तिला उत्तर दिलं, तुला जे करायचं आहे ते कर. आणि यात एका वाक्यानंतर मुलगी उषाने 2015 साली थेट पोलीस स्टेशन गाठलं. पण तिने आईविरुद्ध घरगुती भांडणाची तक्रार केली नाही. तिने पोलिसांसमोर एक अशी माहिती दिली ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक भयंकर वळण मिळणार होतं. उषा थेट पोलीस स्टेशनमध्ये जाते, पण ती आईविरुद्ध घरगुती भांडणाची तक्रार करत नाही. ती पोलिसांना सांगते, साहेब, 5 वर्षापूर्वी माझे बाबा बागेतील कामासाठी एका चहाच्या मळ्यात काम करण्यासाठी गेले होते. हे माझ्या आईने मला सांगितलं होतं. त्या ठिकाणी त्यांचा दुसऱ्या एका महिलेसोबत संबंध आला आणि ते तिथे दुसरे कुटुंब करून राहायला लागले असं माझी आई सांगते. पण साहेब, हे सगळं खोटं आहे. पोलीस अधिकारी आश्चर्याने विचारतात, खोटं म्हणजे? तुमच्या घरात काही कौटुंबिक समस्या आहे का? त्यासाठी आमच्याकडे का आली आहेस? उषा म्हणते, नाही साहेब, माझ्या बाबासोबत एक मोठी दुर्घटना घडली आहे. माझी आई खोटं बोलते. पोलीस अधिकारी म्हणतात, तुझ्या बापाबद्दल तर गावात सगळं ठरलं आहे. ते दुसऱ्या एका महिलेसोबत निघून गेले असं सगळ्यांना माहिती आहे. मग आता 5 वर्षानंतर तू ही जुनी गोष्ट का उकरून काढते? उषा शांतपणे म्हणते, साहेब, तुम्ही माझ्या घरी चला, माझे बाबा माझ्या घरामध्येच आहे. हे ऐकून पोलीस अधिकारी पूर्णपणे गोंधळून जातात. काय म्हणतेस तू? तुझा बाप 5 वर्षापूर्वी घरातून गायब झाला. तूच म्हणतेस की ते दुसऱ्या महिलेसोबत गेले, आता म्हणते ते घरात आहे. उषा म्हणते, साहेब, तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगते. पोलीस अधिकारी मात्र तिच्यावर चिडतात. आमचा वेळ वाया घालू नको. तुझ्या आणि तुझ्या आईच्या 1000 समस्या असतील, त्यासाठी आम्ही काय करायचं? घरगुती हिंसाचाराची तक्रार करायची असेल तर कर, पण 5 वर्षापूर्वी गायब झालेल्या तुझ्या बापाची गोष्ट काढून आमचा वेळ वाया घालू नको. उषा त्यावेळी घरी जाते, पण 2 दिवसांनी ती पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येते. ती पुन्हा तेच म्हणते, साहेब, मी त्या दिवशी जे सांगितलं होतं तेच आजही सांगते. तुम्ही माझ्या घरी चला, माझे बाबा तिथे आहे. यावेळी पोलीस अधिकारी तिला बसून विचारतात, ठीक आहे, तुला नेमकं काय सांगायचंय? उषा म्हणते, साहेब, माझे बाबा कुठे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. पोलीस अधिकारी विचारतात, तुला म्हणायचं आहे की तुझ्या बाबांना तुमच्या घरात पुरलं आहे? उषा म्हणते, हो साहेब, माझ्या बापाला आमच्याच घरात पुरलं आहे. हे ऐकून पोलिसांना मोठा धक्का बसतो. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. ही मुलगी खरं सांगते का? तिची मानसिक अवस्था ठीक आहे का? की आईचा बदला घेण्यासाठी ती पोलिसांचा वेळ वाया घालवत आहे? पोलिसांना सुरुवातीला वाटलं की आईसोबत झालेल्या भांडणामुळे उषा रागाच्या भरात अशी गंभीर गोष्ट सांगत आहे. पण उषा मात्र हटत नाही. ती पुन्हा पुन्हा सांगते, साहेब, मी खरं सांगते, माझे बाबा आमच्या घरामध्येच आहे, तुम्ही एकदा येऊन पहा. आता पोलिसांसमोर मोठी अडचण होती, कारण एखाद्या मुलीने माझ्या घरात मृतदेह पुरला आहे अशी तक्रार केली होती.
हे साधं प्रकरण नव्हतं. घराची झडती घेण्यासाठी आणि जमीन खोदण्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी लागत होती. मृतदेह किंवा मानवी अवशेष सापडले तर पुढील तपासासाठी फॉरेन्सिक टीमची देखील गरज होती. शेवटी पोलिसांनी उषाच्या म्हणण्यानुसार विश्वास ठेवून आवश्यक ती परवानगी घेतली. पोलिसांनी उषाला स्पष्ट इशारा दिला, तुझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून आम्ही इतका धोका घेतोय, इतकी माणसं आणि साधनं वापरतोय. जर इथं काही सापडलं नाही तर ही गंभीर बाब होईल. अजूनही वेळ आहे, खरं काय ते सांग. उषा मात्र अजिबात घाबरत नाही. ती म्हणते, साहेब तुम्ही माझ्या घरी चाला, तिथे खोदून पहा, काही सापडलं नाही तर तुम्ही मला जे म्हणाल ते मी ऐकेल. आता पोलिसांना देखील तिच्या आत्मविश्वासामुळे संशय येऊ लागतो. शेवटी पोलीस तिच्यासोबत तिच्या घरी जातात. ते घर अगदी साधं होतं. एक लहानसा हॉल, त्याला लागून छोटंसं स्वयंपाकघर, एक बाथरूम आणि एक लहानसं देवघर. गावातील अनेक साध्या घरांप्रमाणे तिथे स्वतंत्र मोठे बेडरूम नव्हत्या. सगळे हॉलमध्ये झोपायचे. पोलिसांनी उषाला विचारलं, कुठं खोदायचं? उषाने क्षणाचाही विलंब न करता एका जागेकडे बोट दाखवलं. साहेब इथे खोदा. पोलिसांनी तिचं बोट ज्या दिशेनं होत तिकडं पाहिलं आणि पाहून ते देखील काही क्षण थक्क झाले. कारण उषा ज्या जागेकडे बोट दाखवत होती ती जागा म्हणजे त्यांच्याच घरातील देवघर होतं. पोलीस म्हणाले, काय म्हणतेस तू? देवघरात कुणाला पुरतील का? 5 वर्षांपूर्वी तुम्ही या घरात पूजा करत आहात. कितीतरी सण इथे साजरे केले असतील. अशा पवित्र जागेत मृतदेह पुरला असेल असं तुला खरं वाटतं? पोलिसांनी तिला पुन्हा विचारलं, नीट विचार करून सांग, दुसरी कुठली जागा आहे का? पण उषा मात्र ठाम होती, नाही साहेब, याच देवघरात खोदा. पोलिसांनी पुन्हा विचारलं, नेमकी कुठली जागा? उषाने अगदी अचूक जागा दाखवली. पोलीस अधिकाऱ्यांनी त्या जागेची पाहणी सुरू केली. काही ठिकाणी फरशी तुलनेने नवीन बसवलेली असल्यासारखी दिसत होती. 5 वर्ष जुनी घटना असल्यामुळे फरशीचा रंगही आता घरातील बाकीच्या फरशीसोबत जुळून गेला होता. तरीही पोलिसांच्या मनात संभ्रम होता. खरंच इथं काही पुरलं असेल का, की ते विनाकारण घर खोदत आहे? शेवटी त्यांनी निर्णय घेतला, इतक्या लांब आलो आहोत, परवानग्या देखील घेतल्या आहे, एकदा खोदून पाहूया. कामगारांना बोलवण्यात आलं. सुरुवातीला त्या जागेवरील फरशी काढण्यात आली. त्यानंतर माती खाली खोदायला सुरुवात झाली. साधारण 3 फूट खोदल्यानंतर कामगारांना आत काहीतरी दिसलं. थोडं आणखी खोदल्यावर समोर आलं मानवी सांगाडा. सगळे हादरले. उषाने जे सांगितलं होतं ते खरं ठरलं होतं. पण आता आणखी एक मोठा प्रश्न उभा राहिला, हा सांगाडा खरंच लक्ष्मणचा आहे का? पोलिसांनी देवघराची फरशी काढून खाली खोदायला सुरुवात केली. साधारण 3 फूट खोदल्यानंतर मानवी सांगाडा सापडला. हे दृश्य पाहून पोलीस देखील हादरले होते. उषाने सांगितलेली गोष्ट खरी ठरली होती. पण आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न होता, हा सांगाडा खरंच लक्ष्मणचा आहे का? सांगाडा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. शरीराचा बराचसा भाग नष्ट झाला होता. त्यामुळे फक्त सांगाडा पाहून मृत व्यक्तीची ओळख पटवणं शक्य नव्हतं. मातीमध्ये सापडलेल्या कपड्यांवरून मात्र हा सांगाडा एका पुरुषाचा असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी ते कपडे ताब्यात घेतले. पण फक्त शर्ट किंवा पॅन्टच्या आधारावर हा लक्ष्मणच आहे असं कायदेशीररित्या सिद्ध करता येणार नव्हतं. 5 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने कोणते कपडे घातले होते हे कोणालाही नक्की आठवणं शक्य नव्हतं. म्हणून पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा निर्णय घेतला. सांगाड्यांमधून आवश्यक नमुने घेण्यात आले आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. आता प्रश्न होता, या सांगाड्याचा DNA कोणासोबत जुळवायचा? त्यासाठी पोलिसांनी उषाचा DNA नमुना घेतला. कारण वडिलांचा DNA उपलब्ध नसला तरी त्यांच्या मुलीच्या DNAच्या माध्यमातून जैविक नातं तपासता येत होतं. याला रिव्हर्स पॅटर्नी टेस्ट म्हणतात. म्हणजे वडिलांच्या DNA पासून मुलीचा DNA तपासण्याऐवजी मुलीच्या DNAच्या माध्यमातून सांगाडा तिच्या वडिलांचा आहे का हे तपासलं जातं. उषाच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला. सांगाड्यातून मिळालेल्या नमुन्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आणि काही काळानंतर तपासाचा निकाल आला. DNA जुळला. सांगाडा दुसऱ्या कोणाचा नव्हता, तो लक्ष्मणचाच होता. म्हणजे 5 वर्षापूर्वी गायब झालेला लक्ष्मण दुसऱ्या महिलेसोबत पळून गेला नव्हता. तो त्याच्याच घरातील देवघराखाली पुरला होता. आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला, लक्ष्मणची हत्या कोणी केली आणि त्याचा मृतदेह घरातच का पुरला?
पोलिसांचा संशय सर्वप्रथम बायको गंगावर गेला. कारण गेली 5 वर्षे ती गावकऱ्यांना सांगत होती की लक्ष्मण बाहेरगावी गेला आणि तिथे दुसऱ्या महिलेसोबत राहू लागला. पण आता मात्र सत्य समोर आलं होतं. लक्ष्मण घरातून बाहेर गेलाच नव्हता. तो घरामध्येच मारला गेला होता. पोलिसांनी बायको गंगाच्या भूतकाळाची चौकशी सुरू केली. शेजारी आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली. तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. गंगा आणि लक्ष्मण यांच्यामध्ये अनेकदा भांडणं होत होती. नवरा बायकोमध्ये भांडणं होणं एक सामान्य गोष्ट आहे, पण या दोघांच्या भांडणामागे एक गंभीर कारण होतं. लक्ष्मणला आपल्या बायकोचा दुसऱ्या एका पुरुषासोबत संबंध असल्याचा संशय होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं जगदीश. गावातील अनेक लोकांना गंगा आणि जगदीश यांच्यातील जवळीक माहीत होती. ही गोष्ट नवरा लक्ष्मणच्या कानावर गेली होती. त्यामुळे तो बायको गंगावर नाराज असायचा आणि या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचं शेजारच्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. आता पोलिसांच्या तपासात एक नवीन व्यक्ती समोर आला. त्याचं नाव होतं जगदीश. एकीकडे घरात नवरा बायकोमध्ये सतत वाद, दुसरीकडे गंगा आणि जगदीश यांच्यातील कठीण संबंध. आता त्याच घराच्या देवघराखाली लक्ष्मणचा सांगाडा सापडला होता. पोलिसांच्या मनात एक शक्यता निर्माण झाली. गंगा आणि जगदीश यांच्या संबंधामुळे लक्ष्मणची हत्या झाली असेल का? पोलिसांनी बायको गंगाची पुन्हा चौकशी सुरू केली, पण गंगा आपली जुनीच गोष्ट सांगत राहिली. पोलिसांनी बायको गंगाची पुन्हा चौकशी केली, पण बायको गंगा आपली जुनीच गोष्ट सांगत राहिली. साहेब, मला घरात पुरलेला हा माणूस कोण आहे हे माहीत नाही. माझा कुठल्याही दुसऱ्या पुरुषासोबत संबंध नव्हता. माझा नवरा बाहेरगावी गेला होता आणि तिथे दुसऱ्या एका महिलेसोबत राहायला लागला, हेच खरं सत्य आहे. पण आता पोलिसांना तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं होतं. कारण DNA चाचणीने स्पष्ट केलं होतं की देवघराखाली सापडलेला सांगाडा नवरा लक्ष्मणचाच होता. बायको गंगा मात्र शेवटपर्यंत सत्य सांगायला तयार नव्हती. मग पोलिसांनी विचार केला, या घटनेचं खरं सत्य कोण सांगू शकतं? त्यांचं लक्ष गेलं मुलगी उषाकडे. कारण उषानेच 5 वर्षानंतर पोलिसांना सांगितलं होतं की तिचे बाबा घरामध्येच पुरले आहेत. पण आता पोलिसांच्या मनात आणखी एक प्रश्न होता. जर उषाला सगळं माहीत होतं तर ती गेली 5 वर्ष गप्प का बसली होती? लक्ष्मणला कुणी मारलं? का मारलं? कधी मारलं? आणि मृतदेह देवघराखाली कुणी पुरला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता फक्त उषा देऊ शकत होती. पोलिसांनी मुलगी उषाला समोर बसवलं आणि म्हणाले, उषा, तुझ्या वडिलांचा मृतदेह तुमच्या घरातच पुरला होता हे आम्ही वैज्ञानिक तपासातून सिद्ध केलं आहे. तू जे सांगत होती ते खरं होतं. आम्हाला आता तुझ्यावर कोणता देखील संशय नाही. पण तुझी आई सत्य सांगणार नाही हे आम्हाला स्पष्ट दिसतंय. आता तूच आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सत्य सांग. आणि मग उषानं जे सांगितलं त्यामुळे या प्रकरणाचं खरं आणि भयानक सत्य समोर येऊ लागलं. पोलिसांनी उषाला समोर बसून सांगितलं, तुझ्या वडिलांचा मृतदेह तुमच्या घरात पुरला होता हे आम्ही सिद्ध केलंय. आम्हाला संपूर्ण सत्य सांग. उषाने सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, साहेब, 2010 साली मी 10वी शिकत होते. मला चांगलं वाईट समजण्या इतकी समज आली होती. माझा भाऊ संजय मात्र खूप लहान होता. माझ्या आईवडिलांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. माझ्या वडिलांना कायम संशय असायचा की माझ्या आईचे जगदीशसोबत शरीर संबंध आहेत. आणि साहेब, माझ्या वडिलांचा संशय काही चुकीचा नव्हता. माझ्या आईचे आणि जगदीशचे संबंध होते. मी स्वतः त्यांना अनेक वेळा आमच्या घरी येताना पाहिलं होतं. मग उषाने जुलै 2010 त्या दिवसाची घटना सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी उषा घरात बसून अभ्यास करत होती. तेव्हा जगदीश त्यांच्या घरी आला. बायको गंगाने त्याचं स्वागत केलं, त्याच्यासाठी चहा बनवला. घरात एकच मोठी खोली असल्यामुळे दोघांना एकांत मिळणं शक्य नव्हतं. म्हणून बायको गंगाने फक्त चहा देऊन त्याला परत पाठवण्याच्या ती तयारीत होती. पण त्याच वेळी अचानक तिचा नवरा लक्ष्मण घरी आला. गंगा आणि जगदीश यांच्यात शरीर संबंध असल्याचा संशय नवरा लक्ष्मणला आधीपासूनच होता. आणि आता त्यात जगदीशला आपल्या घरात पाहिल्यानंतर लक्ष्मणचा राग अनावर झाला. लक्ष्मण आणि गंगामध्ये जोरदार भांडण सुरू झालं. दोघांमध्ये वाद वाढत गेला. रागाच्या भरात गंगाने लक्ष्मणला जोरदार थप्पड मारली.
त्यामुळे संतापलेल्या लक्ष्मणने गंगाला मारायला सुरुवात केली. हे पाहून जगदीश मध्ये पडला. त्याने लक्ष्मणला बाजूला ढकललं आणि त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. जगदीशने लक्ष्मणला जोरदार मारहाण केली. गंगाने देखील जगदीशला थांबवण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देत ती म्हणाली, माझा नवरा मला मारतोय, तू त्याला मारून टाक. आणि त्यानंतर जगदीशने रागाच्या भरात लक्ष्मणला बेदम मारहाण केली. लक्ष्मणचा मृत्यू झाला. सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे हे सगळं मुलगी उषाच्या डोळ्यासमोर घडलं होतं. 10वीत शिकणारी उषा आपल्या वडिलांना आई आणि तिच्या प्रियकराकडून मारलं जाताना पाहत होती. ती भीतीने थरथर कापत होती. तिला काय करावं हे समजत नव्हतं. ती ओरडली असली किंवा बाहेर मदतीसाठी गेली असली तर तिच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. म्हणून ती फक्त एका कोपऱ्यात उभी राहून हे सगळं पाहत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या वडिलांची हत्या झाली. आता नवरा लक्ष्मण मरण पावला होता. पण बायको गंगा आणि जगदीश समोर आणखी एक मोठी समस्या उभी होती. मृतदेहाचं काय करायचं? दोघे बराच वेळ बसून विचार करू लागले. मृतदेह घराबाहेर नेऊन कुठेतरी टाकला तर गावात कुणाच्या ना कुणाच्या लक्षात येण्याची शक्यता होती. हे गाव होतं. रात्रीसुद्धा एखादी व्यक्ती मोठं काहीतरी घेऊन जाताना दिसलं तर लोक लगेच प्रश्न विचारू शकत होते. म्हणून इतका मोठा मृतदेह घराबाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. तेव्हा जगदीशने एक भयंकर कल्पना मांडली. त्यानं सांगितलं, मृतदेह घराबाहेर नेण्यापेक्षा आणि त्यानंतर दोघांनी जो निर्णय घेतला त्याने 5 वर्षानंतर पोलिसांना त्याच घराच्या देवघराखाली लक्ष्मणचा सांगाडा सापडला. उषाने पोलिसांना पुढची घटना सांगितली. साहेब, त्या दिवशी जुलै 2010 मध्ये मी घरात बसून अभ्यास करत होते. तेव्हा जगदीश आमच्या घरी आला होता. आईने त्याचं स्वागत केलं आणि त्याच्यासाठी चहा बनवला. पण त्याचवेळी अचानक माझे वडील लक्ष्मण घरी आले. लक्ष्मणला बायको गंगा आणि जगदीशच्या शरीर संबंधाचा आधीपासून संशय होता. त्यामुळे आपल्या घरात जगदीशला पाहताच त्याचा संताप अनावर झाला. लक्ष्मण आणि बायको गंगामध्ये जोरदार भांडण सुरू झालं. वाद वाढत गेला आणि अचानक बायको गंगाने लक्ष्मणला एक जोरदार थप्पड मारली. लक्ष्मणला राग आणखी वाढला आणि त्याने गंगाला मारायला सुरुवात केली. हे पाहून जगदीश मध्ये पडला. त्याने लक्ष्मणला बाजूला ढकललं आणि त्याच्यावर जोरदार हल्ला केला. गंगाला देखील जगदीशला थांबवण्याऐवजी त्याला म्हणाली, माझा नवरा मला मारतोय, तू त्याला मारून टाक. जगदीशचा राग अनावर झाला. त्याने नवरा लक्ष्मणला पुन्हा पुन्हा मारहाण केली आणि काही वेळातच नवरा लक्ष्मणचा मृत्यू झाला. उषा हे सगळं आपल्या डोळ्यासमोर पाहत होती. ती तेव्हा फक्त 10वीमध्ये शिकत होती. तिच्या वडिलांना तिची आई आणि तिच्या आईचा प्रियकर मारताना पाहून ती भीतीने अक्षरशः थरथर कापत होती. पण ती काहीच करू शकली नव्हती. ती ओरडत असली, बाहेर मदतीसाठी गेली असली तर तिच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे ती फक्त शांतपणे हे सगळं पाहत राहिली. आता नवरा लक्ष्मणचा मृत्यू झाला होता. पण बायको गंगप्पा आणि जगदीश समोर आणखी मोठी समस्या होती. लक्ष्मणच्या मृतदेहाचं काय करायचं? दोघेही बराच वेळ विचार करत बसले. मृतदेह घराबाहेर घेऊन जाणं धोकादायक होतं, कारण हे गाव होतं. रात्रीच्या वेळी एखादा माणूस मोठं काहीतरी घेऊन जाताना दिसला तर गावकऱ्यांना लगेच संशय आला असता. म्हणून मृतदेह बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावणं जवळजवळ अशक्य होतं. तेव्हा जगदीशने एक भयंकर कल्पना मांडली. तो म्हणाला, आपण मृतदेह घराबाहेर नेलाच नाही तर? बायको गंगाने त्याच्याकडे पाहिलं. जगदीश पुढे म्हणाला, आपण घरातच त्याला पुरून टाकूया. आणि त्यानंतर दोघांनी घरातील एक जागा निवडली. ती जागा होती घरातील देवघर. ज्या देवघरात रोज पूजा केली जायची, जिथे सण उत्सव साजरे केले जायचे, त्याच जागेच्या खाली त्यांनी लक्ष्मणला पुरण्याचा निर्णय घेतला. पुढे या गुन्ह्याचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे 5 वर्ष बायको गंगा त्याच घरात राहत होती आणि त्याच देवघरामध्ये पूजा करत होती. आणि घरातील तिची मुलगी उषा, तिला त्या रात्री घडलेलं सगळं माहिती होतं. तीही हे भयानक सत्य आपल्या मनात दडून जगत होती. पण हे सत्य शेवटी बाहेर आलं 5 वर्षांनी. जगदीशने बायको गंगाला एक कल्पना सांगितली. लक्ष्मणचा मृतदेह घराबाहेर नेला तर आपण नक्की पकडले जाऊ. हे गाव आहे, कुणी ना कुणी आपल्याला पाहिल, त्यापेक्षा घरात पुरून टाकू. बायको गंगाला ही कल्पना योग्य वाटली. आता प्रश्न होता, मृतदेह कुठे पुरायचा? घरात जागा फार कमी होती. हॉलमध्ये पुरलं तर काही दिवसांनी दुर्गंधी बाहेर येण्याची शक्यता होती. शिवाय भविष्यात हॉलमध्ये काही काम केलं किंवा फरशी काढली तर मृतदेह सापडू शकत होता. पण घरात एक छोटीशी पूजा घराची खोली होती. त्या खोलीला मोठी खिडकी नव्हती.
जगदीश आणि गंगाला वाटलं की तिथे मृतदेह पुरला तर दुर्गंधी बाहेर जाण्याची शक्यता कमी असेल आणि कुणालाही संशय येणार नाही. त्यामुळे त्यांनी ठरवलं लक्ष्मणला पूजा घराखाली पुरायचं. जगदीश बाहेर गेला आणि फरशी व इतर बांधकामासाठी लागणारं साहित्य घेऊन आला. त्यानंतर त्यांनी पूजा घरात खड्डा खोदला. साधारण 3 ते 4 फूट खोल खड्डा खणण्यात आला. त्यात लक्ष्मणचा मृतदेह ठेवण्यात आला. मृतदेहावर माती टाकून खड्डा पूर्णपणे बुजवला. त्यानंतर वर पुन्हा फरशी बसवण्यात आली आणि सगळं काम अशा पद्धतीने पूर्ण केलं की जणू तिथे कधी काही घडलंच नाही असं दिसत होतं. पण आता आणखी एक व्यक्ती या भयानक रहस्याची साक्षीदार होती, ती म्हणजे उषा. गंगा आणि जगदीशने उषाला जवळ बोलावलं. तिला स्पष्ट धमकी देण्यात आली, इथं जे काही पाहिलं त्याबद्दल कुणाला काही सांगायचं नाही. जगदीशने तिला आणखी घाबरवलं, जर तू कुणाला काही सांगितलं तर तुझ्या बाबासोबत जे झालं तेच तुझ्यासोबत होईल. कल्पना करा, एका 10वीत शिकणारी मुलगी, तिच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांची हत्या झाली. त्यानंतर तिच्याच आईने आणि तिच्या प्रियकराने वडिलांचा मृतदेह घरातील पूजा घराखाली पुरला आणि त्यानंतर तिला धमकी देण्यात आली. उषाला भीती वाटत होती, हे लोक आपल्या बाबांची हत्या करू शकतात तर आपली देखील हत्या करू शकतात. म्हणून तिने 5 वर्ष हे सत्य आपल्या मनात दडून ठेवलं. दुसरीकडे उषाचा छोटा भाऊ संजय याला मात्र काहीच माहिती नव्हतं. तो आईला सतत विचारायचा, बाबा कुठे, बाबा कधी परत येणार. आई गंगा त्याला खोटं सांगत राहिली. सुरुवातीला गावकऱ्यांना सांगितलं की लक्ष्मण कामासाठी बाहेर गेला. नंतर ती नवीनच कथा सांगण्यात आली. तो तिथे दुसऱ्या एका महिलेसोबत राहायला लागला. तिथे त्याने दुसरं कुटुंब केलं आहे. अशा प्रकारे 5 वर्ष हे रहस्य लपवण्यात आलं. गंगाला पूर्ण विश्वास होता की उषा कधीही पोलिसांकडे जाणार नाही, कारण मृतदेह घरात पुरला होता आणि हे रहस्य कायम गुप्त राहील असंच तिला वाटत होतं. पण 5 वर्षांनी हे रहस्य उघड झालं, ते आई मुलीमधील एका मोठ्या वादामुळे. उषाचं लग्न तिच्या आईला पसंत नव्हतं. उषाने आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न केलं आणि त्यानंतर ती पुन्हा आपल्या आईच्या घरी राहायला आली होती. गंगाला हे अजिबात आवडलं नव्हतं. ती आपल्या जावयाला सतत घर सोडून जायला सांगायची आणि त्याचा अपमान करायची. हे उषाला सहन झालं नाही. एका भांडणात उषाने आईला सुनावलं, तू माझ्या नवऱ्यासोबत असं कसं बोलू शकते, मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. तू माझ्या बाबांसोबत काय केलं हे मी पोलिसांना सांगते. आणि याच रागाच्या भरात उषा पोलिसांकडे गेली. तिने 5 वर्ष मनात लपून ठेवलेलं सत्य पोलिसांसमोर सांगितलं. आता या प्रकरणात गंगा आणि जगदीश हे दोघेही मुख्य संशयित झाले. पोलिसांनी गंगाला अटक केली, पण ज्या दिवशी पोलिसांनी घरात खोदकाम सुरू केलं त्याच वेळी जगदीश फरार झाला. पोलीस त्याला शोधत राहिले. जवळपास 1 महिन्याच्या शोधानंतर अखेर जगदीशला देखील अटक करण्यात आली. दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी दरम्यान दोघांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली. गंगा आणि जगदीश म्हणाले, हो साहेब, आम्हीच लक्ष्मणला मारलंय आणि आम्हीच त्याला घरात खड्डा खोदून पुरलंय. पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी किंमत कोणाला मोजावी लागली? उषा आणि तिचा लहान भाऊ संजय या दोघांना. कारण एका कुटुंबातील चुकीच्या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम त्या दोघा मुलांच्या आयुष्यावर झाला होता. गंगा आणि जगदीश यांनी लक्ष्मणचा मृतदेह घरातील पूजा घराखाली पुरल्यानंतर हे रहस्य कायमच आपल्यासोबत राहील असं त्या दोघांना वाटत होतं. पण या प्रकरणाला सर्वात मोठा धक्का म्हणजे उषाने 5 वर्ष हे सगळं आपल्या मनात दडून ठेवलं होतं. तिचा लहान भाऊ संजय मात्र या सगळ्या घटनेपासून पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्याला आजही वाटत होतं की त्याचे बाबा कामासाठी बाहेरगावी गेले आहे. तो आईला वारंवार विचारायचा, आई, बाबा कधी परत येणार. गंगा त्याला खोटं सांगत राहिली. सुरुवातीला तिनं सांगितलं लक्ष्मण कामासाठी बाहेर गेलाय. नंतर गावकऱ्यांना सांगितलं की तो दुसऱ्या एका महिलेसोबत राहायला लागला आहे आणि तिथे त्याने दुसरं कुटुंब केलं आहे. अशा प्रकारे 5 वर्ष संपूर्ण गावाची दिशाभूल करण्यात आली. गंगाला पूर्ण विश्वास होता हे रहस्य कधीच बाहेर येणार नाही. पण परिस्थिती बदलली. उषाचं लग्न तिच्या आईला पसंत नव्हतं. उषाने आपल्या पसंतीच्या तरुणासोबत लग्न केलं आणि ती आपल्या नवऱ्यासोबत पुन्हा आईच्या घरी राहायला लागली. गंगाला मात्र हे अजिबात सहन होत नव्हतं. ती आपल्या जावयाला वारंवार घर सोडून जायला सांगत होती, त्याचा अपमान करायची. हे उषाला सहन झालं नाही. एका भांडणात त्याने उषाला आईला सुनावलं, तू माझ्या नवऱ्यासोबत असं कसं बोलू शकते, मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. तू माझ्या बाबांसोबत काय केलं हे मी पोलिसांना सांगते. आणि याच रागाच्या भरात उषा थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली. 5 वर्षापासून तिच्या मनात दडलेलं भयानक सत्य अखेर बाहेर आलं. आता पोलिसांसाठी या प्रकरणात 2 मुख्य आरोपी होते, गंगा आणि जगदीश. पोलिसांनी गंगाला अटक केली, पण पोलीस घरात पोचून खोदकाम करणार असल्याचं कळताच जगदीश मात्र फरार झाला.
पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. जवळपास 1 महिन्याच्या शोधानंतर अखेर जगदीशला अटक करण्यात आली. दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांकडे घटनास्थळावरून मिळालेला मृतदेह हा सर्वात मोठा पुरावा होता. त्यांनीच हा मृतदेह याच घरातील पूजाघराखाली पुरला असल्याचं उषाने स्वतः सांगितलं होतं. DNA चाचणीने मृतदेह लक्ष्मणचा असल्याचं सिद्ध झालं होतं. पोलिसांनी गंगा आणि जगदीशची स्वतंत्रपणे चौकशी केली आणि शेवटी दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनी मान्य केलं, हो साहेब, आम्हीच लक्ष्मणला मारलं आणि आम्हीच त्याला घरात खड्डा खोदून पुरलं. 5 वर्षापूर्वी घडलेला हा भयंकर गुन्हा आता पूर्णपणे उघड झाला होता. पण या प्रकरणात सर्वात जास्त नुकसान झालं होतं ते उषा आणि तिचा भाऊ संजय यांचं. संजयला बराच काळ आपल्या वडिलांबद्दलचं खरं सत्य माहीत नव्हतं. त्याला वाटत होतं त्याचे बाबा बाहेरगावी कामासाठी गेले आहे, पण आता तो साधारण 13-14 वर्षाचा झाला होता. त्याला परिस्थिती समजण्याइतकी समज आली होती. त्याला कळालं होतं ज्यांना तो 5 वर्ष आपले आईवडील म्हणून पाहत होता त्यापैकी आईच आपल्या वडिलांच्या हत्येत सहभागी होती. आणि सर्वात भयानक सत्य म्हणजे त्याच्या वडिलांचा मृतदेह त्याच घराच्या पूजा घराखाली 5 वर्ष पुरला होता. उषाची परिस्थिती तर आणखी वेदनादायक होती, कारण तिला हे सत्य 5 वर्षापासून माहीत होतं. ज्या पूजा घरात ती रोज देवासमोर उभी राहायची, ज्या पूजा घरात सण साजरे केले जायचे, ज्या फरशीवर ती असंख्य वेळा चालली होती, त्याच फरशीखाली तिच्या वडिलांचा मृतदेह पुरला आहे हे तिला माहीत होतं. प्रत्येक वेळी त्या पूजा घराकडे पाहताना तिच्या डोळ्यासमोर त्या रात्रीचं दृश्य येत असणार. दररोज त्याच घरात झोपताना तिने किती भीती आणि मानसिक त्रास सहन केला असेल याची कल्पना करणं देखील कठीण आहे. एका लहान मुलीने आपल्या बालपणात असा भयंकर मानसिक आघात सहन केला होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आणि केस पुढे सत्र न्यायालयात दाखल केली. पण आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. या हत्येचा थेट पुरावा जवळपास नव्हताच. घटना 5 वर्षापूर्वी घडली होती. कोणताही थेट भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता. घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार होती मुलगी उषा. तिने पोलिसांना सांगितलं की तिची आई गंगा आणि जगदीश यांनी मिळून तिच्या वडिलांची हत्या केली. मात्र या दोघांनी मिळून हत्या केली याचा थेट भौतिक किंवा फॉरेन्सिक पुरावा उपलब्ध नव्हता. तरीही एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांकडे होता. गंगाच्या घरातील पूजा घराखाली सापडलेला लक्ष्मणचा मृतदेह. आता DNA चाचणीने तो मृतदेह लक्ष्मणचाच असल्याचं सिद्ध केलं होतं. त्यामुळे उषाची साक्ष, घटनास्थळ आणि वैज्ञानिक तपासाचे निष्कर्ष या सर्वांच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. 2010 मध्ये लक्ष्मणची हत्या झाली होती. 2015 मध्ये गंगा आणि जगदीशला अटक करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी अनेक वर्षे सुरू राहिली. उषाने पोलिसांसमोर नाही तर न्यायालयात देखील प्रत्यक्ष जाऊन आपली साक्ष नोंदवली. तिनं पोलिसांना जे सांगितलं होतं तेच सत्य न्यायालयासमोर सांगितलं. या प्रकरणातील मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उषा होती. पण या केसला 2020 मध्ये आणखी एक मोठा धक्का बसला. उषाचा घरात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र तिच्या मृत्यूपूर्वी तिने न्यायालयात आवश्यक ती साक्ष नोंदवली होती. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्यानंतर देखील तिची आधी नोंदवलेली जबाब आणि साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. केसची न्यायालयीन प्रक्रिया मात्र सुरू राहिली आणि अखेर जुलै 2025 मध्ये या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला. लक्ष्मणची हत्या गंगा आणि तिचा प्रियकर जगदीश यांनी मिळून केली हे न्यायालयात सिद्ध झालं. त्यानंतर दोघांनाही आयुष्यभराची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. म्हणजे लक्ष्मणची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह स्वतःच्या घराखाली, देवघराखाली पुरून टाकल्याचा गुन्हा अखेर कायदेशीररित्या सिद्ध झाला. पण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात दुःखद गोष्ट इथे संपत नाही. कारण आता त्या घरात फक्त उरला होता संजय. वडिलांची हत्या झाली, आई तुरुंगात गेली, मोठी बहीण उषा आगीच्या दुर्घटनेत मरण पावली आणि संजय अजून देखील किशोरवयात होता. एका आईच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि तिच्या गुन्ह्यामुळे एका निरपराध मुलाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.